नमस्कार मंडळी, मी दामोदर चव्हाण मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध उपयुक्त शिक्षणक्रमांवर आधारित माहिती देणारे व्हिडिओ आम्ही या चॅनलमार्फत सादर करीत असतो. आज आम्ही शालेय शिक्षणाशी संबंधित अशा अत्यंत महत्त्वाच्या मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक पदांसाठी आवश्यक आणि महत्त्वपूर्ण असा शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाची ओळख करून देणार आहोत. हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनल सबस्क्राईब करा. मंडळी, सन 1994मध्ये मुक्त विद्यापीठाने महाराष्ट्रातील माध्यमिक स्तरातील मुख्याध्यापक पदावर काम करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन निकडीची गरज म्हणून शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्र शासनाने 13 जून 2005 रोजी सविस्तर पत्रक काढून या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. राज्यातील सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयांमधील उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापकांना त्यांची जबाबदारी अधिक चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी हा अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक ठरविलेले आहे. भविष्यात उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीस पात्र ठरणाऱ्या तसेच पदावर नियुक्त होणाऱ्या अर्हताप्राप्त शिक्षकांनी हा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक ठरलेला आहे. तर मंडळी, शिक्षणक्रमाची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. 1. शालेय व्यवस्थापनातील मूलभूत संकल्पनांचा परिचय करून देणे. 2. आधुनिक शैक्षणिक व्यवस्थापन विचारप्रवाहांची ओळख करून देणे. 3. परिणामकारक व्यवस्थापनासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य विकसित करणे. 4. व्यवस्थापनात नवनवीन कौशल्ये वापरण्यास प्रवृत्त करणे. 5. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता व्यवस्थापनेच्या कल्पनेचा परिचय करून देणे. शिक्षणक्रमाची संरचना, शिक्षणक्रम कालावधी पुढीलप्रमाणे आहे. शिक्षणक्रमाचा कालावधी 1 वर्षाचा आहे. अभ्यासासाठी एकूण 7 विषय असून एकूण 800 गुणांची परीक्षा होईल. एकूण 10 संपर्क सत्रांमध्ये अभ्यासक्रम शिकविला जाईल. अभ्यासक्रमाचे विषय पुढीलप्रमाणे आहेत. 1. शैक्षणिक व्यवस्थापन नवा दृष्टिकोन. 2. शैक्षणिक व्यवस्थापन. 3. कार्यालयीन व्यवस्थापन. 4. शालेय आर्थिक व्यवस्थापन. 5. शाळेची रचना व भौतिक सुविधा. 6. विद्यार्थी सेवा, कल्याण आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास. 7. शालेय व्यवस्थापनातील मानवी संबंधांचे व्यवस्थापन. या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत कार्य आणि कृती संशोधन प्रकल्प अहवाल सादर करावा लागतो. संपर्क सत्राची माहिती. संपर्क सत्रामध्ये उद्बोधन सत्र सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातील 2 दिवस, मुख्य संपर्क सत्र 6 दिवस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये शनिवार आणि रविवारी घेतले जाईल. अंतिम संपर्क सत्र 2 दिवस फेब्रुवारी व मार्चमध्ये. एकूण सर्व संपर्क सत्रे 10 ठरवलेली आहेत. प्रवेश पात्रता. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीधर व्यक्ती, मुख्याध्यापक किंवा उपमुख्याध्यापक नियुक्तीपत्र असलेली व्यक्ती, ह्या व्यक्तींना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाईल. प्रवेश प्रक्रिया. प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरावा लागतो. जन्मतारखेचा दाखला, पदवीचे गुणदानपत्र तसेच मुख्याध्यापक किंवा उपमुख्याध्यापक असल्याच्या नियुक्त्यांचे आदेश हे सर्व साक्षांकित प्रतींमध्ये उपलब्ध असावेत.
शिक्षणक्रम शुल्क. शिक्षणक्रमाचं विद्यापीठ शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे ते 2100 रुपये. अभ्यास केंद्रावर प्रत्यक्ष फी भरणे 1000 रुपये. एकूण अभ्यासक्रम शुल्क 3100 रुपये आहे. आता माध्यम. अध्ययनाचं माध्यम, अभ्यासक्रमाचं माध्यम मराठी राहील. मूल्यमापन प्रक्रिया. एकूण 800 गुणांचे मूल्यमापन असेल. पैकी 20% गुण अंतर्गत आणि 80% गुण अंतिम मूल्यमापनाला असतील. उत्तीर्णतेचा नियम. प्रत्येक अभ्यासक्रमात आणि कृती संशोधनात प्रत्येकी 40% गुण मिळविणे अपरिहार्य आहे. कृती संशोधन अहवाल. कृती संशोधन अहवालासाठी 100 गुण आहेत. साधारणपणे 9 ते 10,000 शब्दात टाईप केलेला अहवाल 3 प्रतींमध्ये अभ्यासक्रमावर सादर करावायचा आहे. तर मंडळी, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुक्त विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या BEd शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी हा शिक्षणक्रम केल्यावर विशेष गुण श्रेणीनुसार काही विशेष गुण दिले जातात. तर मंडळी, ही झाली शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रमाची धावती ओळख. संपूर्ण माहितीसाठी विद्यापीठाच्या ycmou.digitaluniversity.ac या पोर्टलवर जाऊन P/10 म्हणजे P10 ही माहिती पुस्तिका डाउनलोड करून घ्यावी, संपूर्ण वाचावी. तसेच व्हिडिओच्या शेवटी लिंकमध्ये संपर्कासाठी पत्ते दिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या 13 जून 2005च्या शासन निर्णयाची प्रतसुद्धा PDF फॉर्मॅटमध्ये दिली आहे. ती संदर्भासाठी डाउनलोड करून घ्यावी. तर मंडळी, हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास, माहितीपूर्ण वाटला असल्यास लाईक करा, आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनल सबस्क्राईब करा. तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.